आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 6 दिवसापासून आम्ही प्रभाग क्रमांक 10 येथे वेगवेगळ्या भागात पदयात्रा असू द्या, होम टू होम असू द्या, हे सगळे प्रचार करताना भारतीय जनता पार्टीतील सर्वच कार्यकर्ते, प्रमुख नेते व सर्व उमेदवार हे प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच सध्याच्या परिस्थितीला विरोधक आहेत की नाही अशी परिस्थिती आपल्या प्रभागात झालेली आहे। आणि काल मुख्यमंत्री साहेब आले होते आणि मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या बहिणींसाठी मकर संक्रांतीला एक खास गिफ्ट लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलेलं आहे। त्याच्या अगोदरसुद्धा महाराष्ट्रातले सर्व लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भाऊ देवाभाऊच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि निश्चितच येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला सगळ्यांना आपल्या या निकालातून सुद्धा दिसून येईल आमचा विजय निश्चित आहे आणि तेही मोठ्या मताधिक्याने विजय होईल। कारण सर्वांचा विश्वास महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या पाठीशी ठामपणे ते सगळेजण उभा राहताना आम्हाला पाहायला मिळत आहे। बीडी घरकुल परिसरात गेल्या 30 वर्षापासून स्वर्गीय महेश अण्णांनी काम केलं आहे आणि सर्वांना माहिती आहे या भागातील विकास कोणामुळं झालेला आहे। त्यामुळं मतदारांमध्ये महेश अण्णांनंतरची ही पहिली निवडणूक आहे की महेश अण्णांच्या पाठीमागं आत्तापर्यंत त्यांनी ठामपणे उभा राहताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि त्याच विश्वासाने आज सगळेजण मतदार आम्ही ज्यावेळेस होम टू होम करतो आहे त्यावेळेस ते म्हणत आहेत की जसं आम्ही महेश अण्णांना आशीर्वाद दिला आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे, ते आमच्या 4ही उमेदवाराच्या पाठीमागं त्याच पद्धतीने उभं राहणार असं मला सगळीकडे जाताना पाहायला मिळतं।